काळेंनी सांगितलं की मी 10वी नापास झालो. वैयक्तिक उद्योगाची यशस्वीता आणि शैक्षणिक पात्रतेचा कधी कधी संबंध असतो असं याचा अर्थ शिक्षण घ्यायचं असं नाही, घ्यायचं नाही असं नाही. शिक्षणाने माणूस पॉलिश होतो, काय मला माहिती होते जगाची, आणि म्हणून तुम्ही हा तो मेळावा घेतला. निसर्गरम्य ठिकाणी आम्हाला यथेच खाऊ पिऊ घातलं, त्यामध्ये दुसरं दिलं, त्याबद्दल प्रथमतः मी आता पवार आणि सर्व शिक्षक मंडळींच्या वतीने धन्यवाद देतो, कौतुक करतो. आमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे निश्चितपणे काही दिवसांची वाढ झाली. एक्सटेंड शेख सर सांगत होते इंग्लिशमध्ये काहीतरी, या किती सांगितलं शेख सर वाटलं एक्सटेंडेड आवाज नाही. आणि म्हणून हा जो निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, योग या ठिकाणी करून आणला. छान छान बातमी केली. आमचे सर्वांची नावं मी काही करू शकत नाही, काही रागव म्हणजे वाढलं तर सगळ्यांना वाढावं नाही. कोणाचं नाव अहो आता इथून पुढे सगळ्यांनी कॉन्क्रीट बांधली आणि शेतीचं नाही कुणी करायचं. आता माझा सर्वात भाव आला तर मला 65 रुपये किलो ज्वारी झाली. आता मी ज्वारी केली, माझ्याकडे त्याला एकच लँड होल्डिंग आहे, ती माझ्या शेती म्हणतो काही दिवस पडीक राहू, त्याला काय घसारा नाही जमिनीला. जे शहरातले कॉन्क्रीट मध्ये लोक काय खाणार आहेत, शेती नाही पिकवली तर, म्हणून ते शेतकरी आहेत. आणि आपण पुणे जिल्ह्यात जन्माला 50-60 किलोमीटर अंतर म्हणजे फार नाही, कुठल्या कुठं मायग्रेशन करतात. आणि म्हणून कुरकुंडी परिसर, या परिसरातले विद्यार्थी, मी तुमचं भवितव्य चांगलं सेट केलेलं आहे. काही शेतकरी आहेत, काही उद्योजक आहेत, परंतु आलेला पैसा त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. आणि त्यांनी अशी कुटुंब पाहिजे की प्रचंड पैसा आला, तितक्याच वेगाने गेला, त्यामध्ये काही राहिलेलं नाही. ते काय आलंय तर काही समाजासाठी, 99% आपल्यासाठी, 1% समाजासाठी. मी देखील मुख्याध्यापक असताना समाजसेवा केली, म्हणून काही माझी विद्यार्थिनी त्यांचा नवरा घेऊन माझ्या घरी येतो भेटायला. बघा हा हेडमास्टर यांनी मला मदत केली, म्हणून तुम्हाला बायको मिळाली. बायका मिळवायची सोपं राहिले का? जाहिरात घेऊन सुद्धा बायका मिळायला